हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याची बळ देतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आज आपण म्हणजे श्री स्वामी सेवा कशी करायची आणि किती दिवस करायची हे बघणार आहोत. तर आता आपण म्हणजे ही सेवा केल्याने आपले त्वरित इच्छा पूर्ण होतात आणि जे काही आपल्या म्हणजे आयुष्यात आलेले दुःख, संकट हे नाहीसे होतात आणि आपले हे आयुष्याचं सोनं होतं. अशी ही सेवा आहे आणि प्रभावी सेवा आहे. तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला त्वरित आपल्याला इच्छा पूर्ण होते. तर बघा, आज आपल्या आयुष्यात म्हणजे खूप म्हणजे अडचणी असतात, काही संकट येतात, काही आपली प्रगती होत नाही. कुठल्यातरी आपल्याला अडचणी येतात आणि आपण म्हणतो, की सगळ्यांचं बघा, सगळ्याचं होतं पण आपलंच होत नाही. पण आपलं कधी-कधी सेवेमध्ये आपण थोडं कमी पडतोय. त्यामुळे आपल्या म्हणजे ज्या काही इच्छा आपल्या इच्छा तर पूर्ण होणारच असतात. स्वामींजवळ सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतातच. पण फक्त कोणाचं आज होतं, कोणाचं उद्या होतं. आपल्या जसं सेवेचा आपला म्हणजे टाईम आपला कमी होतोय, त्यामुळे आपली इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागतोय. तर आपल्याला ही सेवा केल्याने आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या त्वरित आपल्या पूर्ण होतात. तर ती सेवा कुठली ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आज आपल्या म्हणजे आपण श्री स्वामी सारामृतांचं जर पठण केलं, तर नक्कीच आपल्या इच्छा पूर्ण होतात. आणि हा असा सारामृत जे आहे, तो दिव्य ग्रंथ आहे. ज्यानी तो हाताळला म्हणजे हातात आला, की त्याचे हात असे अगदी म्हणजे पवित्र हात होतात आणि सगळ्यांच्या ज्या काही इच्छा असतील त्या सुद्धा पूर्ण होतात. त्यामुळे ही जे ग्रंथ घरात जरी असला, तर ह्या आपल्या घरामध्ये असण्याने सुद्धा आपल्याला शुभ स्पंदने आपल्या घरात मिळतात. सकारात्मक लहरी तयार होतात. जे घरामध्ये ग्रंथ सुद्धा म्हणजे नुसतं असणं ग्रंथ म्हणजे तो दिव्य ग्रंथ आहे आणि तो घरात असणे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि तो पठण करणं तितकं त्याच्याही जास्ती महत्वाचं आहे. तर आपण हा म्हणजे भक्ती सारामृत आपण ग्रंथ करायचा, पठण करायचा आहे. तर तो तुम्ही आपल्याला म्हणजे 21 अध्याय आहे. तर तुम्ही 3 दिवस म्हणजे 3-3 अध्याय रोज जर वाचले 7 दिवस, तर 21 अध्याय म्हणजे तुमचं एक पारायण होतं. अशी जर तुम्ही संकल्पयुक्त जर पारायण केले, तर नक्कीच तुमच्या अडचणी, किती मोठं दुःख असू द्या, ते म्हणजे संकट, दुःख जे आहे ते निघून जातील. तर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करायचे आहे. जेव्हा तुम्हाला म्हणजे पारायण करायचं आहे, तेव्हा आपल्या उजव्या हातावर आपल्याला पळीने पाणी घ्यायचं आहे. हळदी, कुंकू, अक्षदा टाकायचे आहे, पाणी टाकायचं आहे. जी काही आपली इच्छा आहे ती बोलायची आहे आणि जी आपल्याला जितके पारायण करायचे आहे संकल्पयुक्त, तितके आपण आपल्या काम होईस्तोवर आपण मी इतके पारायण करेल असं स्वामींच्या चरणी आपल्याला प्रार्थना करायची आहे, की मी ही इतके पारायण करते, माझं म्हणजे इच्छा पूर्ण होऊ द्या, असं आपण बोलायचं आणि ते पाणी तामनात सोडून द्यायचं आहे. आणि मग आपलं म्हणजे जे संकल्पयुक्त आपण पारायण ठरवलेले आहे, ते तुम्ही तितके पारायण आपल्याला करायचे आहे. रोज तुम्ही 3-3 जरी अध्याय घेतले, तर 7 दिवस म्हणजे होतात. एक पारायण होतं. जर तुम्ही एकेकी दिवशी जर एका बैठकीत पारायण केलं, तरी काही हरकत नाही. तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता. 7-7 जर पारायण केलं, तर तुम्ही 3 दिवसही तसं अध्याय पठण करू शकता. तर हे भक्ती सारामृत आपल्याला जर स्वामींचं सारामृत पठण केलं, तर नक्कीच आपल्या मोठे दुःख, मोठ्या अडचणी ज्या काही असतील घरामधल्या, प्रगती जी थांबलेली असेल, ती सुद्धा आपली प्रगती म्हणजे म्हणजे मोठं चक्र आपलं फिरायला लागेल. जी प्रगती आहे ती आपली उंचावर जाईल. जे काही आपल्या आयुष्यात जे दुःख आलेले आहे ते सुद्धा नाहीसे होतील. कारण स्वामींची म्हणजे जितकं आपण आता स्वामींचं बोट धरून एकदा आपण चालायला लागलो, की स्वामी आपल्याला आपल्याला चक्र म्हणजे गती देतात आणि आपलं ते मागे वळून पाहायचं सुद्धा आपल्याला काम पडत नाही. इतकं स्वामी आपल्या आयुष्याचं सोनं करतात. फक्त तुम्ही त्यांच्या सेवेत रुजू व्हायचं आहे आणि जी काही सेवा करायची ती आपल्या विश्वास ठेवून श्रद्धेनं जी काही छोटी-मोठी सेवा तुम्हाला घडेल ती सेवा करत राहायचं आहे. कारण सेवा केल्याने आपल्या आयुष्यामधली जी काही अडचणी आहेत त्या निघून जातात. जे काही अंधारकार आहे तो सुद्धा निघून जातो. जसं आपण म्हणजे पाहायला लागतो, की आपलं पहिलं मागचं आयुष्य कसं होतं ना आताचं. कारण आपण जेव्हा स्वामींच्या सेवेत रुजू झालो तेव्हाचं आयुष्य आपलं खूप सुंदर, चांगलं होतं. त्यामुळे अशी ही सेवा आपल्याला म्हणजे छोटे-छोटे सेवा करायच्या आहेत. तर तुम्हाला यथाशक्ती जेवढं तुम्हाला छोटे-छोटे सेवा करता येतील तेवढ्याही करायच्या. जसं पारायणाचं तुम्हाला नाही 3 अध्याय जमले, तर रोज 1-1 अध्याय जरी घेतला तुम्ही, तरी तुमचं ते म्हणजे सारामृताचं पारायण होईल. आणि हा दिव्य ग्रंथ आहे, तर तो ग्रंथ जो आहे, तो आपण देवाजवळच ठेवावा. कारण हे ग्रंथ आपण पठण करतो, तेव्हा त्याला पावित्र्य राखणं हे फार आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर ते आपल्याला देवाजवळ ठेवायचं आहे. त्याची व्यवस्थित म्हणजे ग्रंथ पठण करताना व्यवस्थित पूजा करायची आहे पहिले. धूप-दीप आरती, नैवेद्य अर्पण करायचं आहे. मग आपल्याला पारायणाला बसायचं आहे. जेव्हा तुम्ही पारायण करताल, तेव्हा अन्न आपल्याला घ्यायचं नाही. कांदा, लसूण वर्ज्य करावं.
आणि तुम्ही म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. ह्या अशा छोट्या-छोट्या गोष्टी ते तुम्हाला कटाक्षाने पाळायच्या आहेत. कारण हा दिव्य ग्रंथ आहे. तर ह्या ग्रंथाला पावित्र राखणे फार आपलं म्हणजे महत्वाचं आहे ना, आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. कारण तो ग्रंथ हाताळणं हा सोपा ग्रंथ नाहीये. त्याच्यामुळे जर आपल्यासाठी जर शक्य होत असेल, तर तुम्ही तो ग्रंथ हातात घ्या. नाहीतर समजा लांबूनच तुम्ही नमस्कार केलेला चांगला. कारण ग्रंथ आपल्याच्याने जर पावित्र्य पाळणं होत नसेल, तर त्या ग्रंथाला हात सुद्धा लावू नये. कारण आपण म्हणजे आपल्या ह्याच्यावर पाप घेणं आहे ग्रंथाला हात लावणं म्हणजे. तर तुम्ही विशेष करून अशी खूप काळजी घ्यायची आहे. ब्रह्मचर्याचं पालन करा, फराळ टाळा, कांदा, लसूण वर्ज्य करा आणि मग समजा हे सगळ्या जर गोष्टी कटाक्षाने पाळत असाल, तर मग तुम्ही म्हणजे सारामृत पठण करू शकता तुम्ही ग्रंथ हे. तर हा दिव्य ग्रंथ नक्कीच तुमच्या आयुष्याचं सोनं करेल आणि आपल्या घरामध्ये ज्या नकारात्मक ऊर्जा त्या निघून जातील, सकारात्मक ऊर्जा तयार होतील. ज्या आपल्या गोष्टी ज्या अडी-अडचणी थांबलेल्या असतील कामं, तर ते सुद्धा आपले कामं व्हायला वेळ लागणार नाही. आणि एकदा आपण म्हणजे गुरूंचे बोट धरलं, की आपण कधीही गुरूचं बोट सोडायचं नाही. गुरु आपल्याला म्हणजे मार्ग दाखवतात, आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जात असतात. त्यामुळे जितकी सेवा करता येईल तितकी गुरुची सेवा करायची, स्वामींची सेवा करायची आणि आपल्याला रोज म्हणजे स्वामींचं तर नामस्मरण करायचंच आहे आपल्याला. रोज 1 माळ, 2 माळ तुम्हाला ज्या माळा घडतील 11 माळ, 21 माळ जे शक्य होईल ते तुम्ही करायचा आहे जप. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप आपल्याला तुम्ही काम करता जरी नामस्मरण केलं तर आपलं काम सहज शक्य होईल असं आपल्याला वाटणार सुद्धा नाही, की आपलं हे काम किती वेळ लागला, की आपल्याला हे किती काम कठीण होतं, पण आपलं सहज काम होऊन गेलं. ही अशी स्वामींची म्हणजे भक्ती आपण जर केली, तर सहज आपल्या कामामध्ये सुद्धा आपल्याला गती यायला लागते. आपली काम कुठलीही अडचण म्हणजे थांबणार नाही. तर तुम्ही हे सहज अशा छोट्या-छोट्या सेवा करून बघा नामस्मरणाच्या ह्याच्या. तुम्हाला सहज शक्य होतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.